आता पाहूया शिंदेंच्या लोकसभा उमेदवारांची जी पहिली यादी जाहीर झाली त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। शिंदे गटाच्या 8 उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे। पहिल्या यादीत 8 पैकी 7 विद्यमान खासदारांना पुन्हा संधी, मात्र मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदेंचं नाव पहिल्या यादीत नाही। दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळेंना पुन्हा संधी, ठाकरे गटाच्या अनिल देसाईंसोबत होणार सामना। कोल्हापुरातून संजय मंडलिकांना पुन्हा संधी, काँग्रेसच्या छत्रपती शाहू महाराजांविरोधात होणार लढत। शिर्डीतून सदाशिव लोखंडेंना संधी, ठाकरे गटाच्या भाऊसाहेब वागचौरेंसमोर सामना, तर मावळमधून श्रीरंग बारडेंना उमेदवारी, ठाकरे गटाच्या संजोग वाघेर यांची लढत। तर रामटेकमधून राजू पारवेंना संधी, विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांचा पत्ता कट। हातकणंगलेतून धैर्यशील मानेंना उमेदवारी, तर हिंगोलीतून हेमंत पाटील यांना उमेदवारी, तर धैर्यशील मानेंनी शिंदेंचे आभार मानले। बुलढाण्यातून प्रतापराव जाधवांची उमेदवारी जाहीर, ठाकरे गटाकडून नरेंद्र खेडेकर रिंगणात। तर बुलढाण्यातून शिंदे गटाच्या संजय गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज दाखल, उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच अर्ज दाखल केल्यानं बंडाची चर्चा, तर बंड नसून पक्षातर्फेच अर्ज भरला, मुख्यमंत्री शिंदेंसोबतही बोलणं झालं, संजय गायकवाडांची माहिती। गायकवाडांनी अर्ज भरला असेल तर मुख्यमंत्री समज देतील, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया।